The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुप्पङ्गमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेना भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतु पदं मनोपुप्पङ्गमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या ठिकाणी भीमज्योती महिला संघ यांचे विद्यमाने एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाम रोड मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही 6वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत असताना माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू धम्मानंदजी आणि हर्ष बोधीजी संपूर्ण श्रद्धावंत भीमज्योती महिला मंडळ, परिवर्तनवादी महिला मंडळ सोनखास, नालंदा महिला मंडळ सोनखास, प्रशिक नगर महिला मंडळ शहापूर, पंचशील नगर महिला मंडळ मंगरुळपीर, अशोक नगर महिला मंडळ मंगरुळपीर, शिंदे नगर महिला मंडळ मंगरुळपीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महिला मंडळ मंगरुळपीर, एकता नगर महिला मंडळ, समता सैनिक दल तथा मंगरुळपीर तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि भीम छावा प्रतिष्ठान आणि बाकी जे काही राहिलेले असतील ते सर्वजण यांच्या सर्वांच्या दान सहाय्यातून ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे। तेव्हा धम्म देशना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले
वाशिम जिल्हा, मंगरुळपीर, अकोला, यवतमाळ जिल्हा आणि दूर दूर वरून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। हा परिवर्तनाचा जागर आहे। ही एवढी मोठी संख्या भीमज्योती महिला मंडळाने आणि मंगरुळपीर मधून त्यांना ज्यांनी कोणी सहकार्य केलंय त्यांनी इथे जमवलेली आहे आणि त्यामुळे बघा, सर्वप्रथम आपण सर्वांनी या भीमज्योती महिला मंडळासाठी साधुकार आणि टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे। बचत गटाशिवाय, भिशी शिवाय आणि रिकाम्या गप्पा मारण्याच्या कार्यक्रमाशिवाय जर बुद्ध बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या महिला एकत्र आल्या आणि खरंच ज्यांच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत अशा महिला जर एकत्र आल्या तर त्या काय करू शकतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमच्या मंगरुळपीर मधील हे भीमज्योती महिला मंडळ आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व महिला आहेत। आणि भीमराज की बेटिया म्हणून खरोखरच असं प्रबोधनाचे कार्यक्रम गेल्या 6 वर्षांपासून आयोजित करीत असल्या कारणाने त्या भीमराज की बेटी म्हणण्यास पात्र आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करेन। तुम्ही काही बारीक कोण नका करू बापा। तुम्ही सुद्धा ज्या ज्या गावातून नगरातून आलात बाहेरून यांच्याशी स्पर्धा नका करू। अगोदरच लय स्पर्धा करतात लोक आपल्यात आपली पाय खेचा खेची। तुमच्याकडे नसेल तुम्ही तसे नसाल, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं कोणीच नाही आहे। पण आपल्याकडे लय कार्यक्रम चालतात। कोणते? कोणी पुढे चाललं, कोणाचं कौतुक होऊ लागलं की त्यांना आडकाठी कशी आणायची, त्यांना बदनाम कसं करायचं, त्यांची पाय खेचाखेची कशी करायची, त्यांची अडवणूक कशी करायची, ते आपल्या लोकांना जेवढं चांगलं जमते तेवढं कोणाला जमते की नाही हे आम्हाला माहित नाही। पण तुम्हाला म्हणत नाही बापा, तुम्ही चांगलेच आहे, पण आपल्यातल्या काहींची गोष्ट सांगतो बघा। आणि त्यामुळे हा उत्साह, हा आनंद, ही श्रद्धा, ही धार्मिकता तुमची अतुलनीय आहे बघा। म्हणजे महिला खरंच किती चांगलं काम करू शकतात हे तुमच्या उपस्थितीवरून समजते। खिचडी काही सगळ्यांनीच खाली नसेल, आपापल्या घरून लय काय काय खाऊन आलेले असाल तुम्ही आणि खिचडी काही खाऊ लागले आणि इथे येऊन बसू लागले। नजर जाईपर्यंत बघा एवढी मोठी संख्या आहे आणि त्यामुळे खरोखरच आपण सर्वजण कौतुकास पात्र आहेत। मंगरुळपीर मधील हा जो कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाचा आदर्श मला वाटते संपूर्ण वाशिम जिल्ह्याने घेतला। वाशिम जिल्हाच काय, मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातल्या बौद्ध महिलांनी जर आदर्श घेतला तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज लवकरात लवकर पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही। पण त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाला, आम्हाला तुम्हाला कंबर कसून जरा घराच्या बाहेर पडावं लागेल, नाही तर बाल्या बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्याचे लेकरन, बाल्याचं घर। आणि आता 10 बाय 10ची नाही बापा, बाबासाहेबांना लय काय काय दिलंय म्हणून बाल्या बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत। असे फुकटे लोक समजा बाबासाहेबांचं फुकटच खाणारे जर आपल्या पुरतच जीवन जगतील तर हा कारवा पुढे पुढे जाईल का? हे बाबासाहेबांची चळवळ पुढे पुढे जाईल का? आणि फक्तच बाबासाहेबांचं गुणगान गात असेल वेगवेगळ्या माध्यमातून
फक्तच बाबासाहेबांच्या नावाचा जय भीम करत असेल आणि नुसताच जयंतीला निळा झेंडा घरावर लावत असेल आणि जयंतीच फक्त नाचण्यासाठी घराबाहेर पडत असेल आणि लाव रे बापू तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आणि याच्या पोटात भलतच काहीतरी टाकलंय आणि तेव्हाच याला नाचायचं सुचलंय आणि त्यातल्या त्यात जयंतीत येऊन भांडण करते आणि बाबासाहेबाला गालबोट लावते, तुम्हाला म्हणत नाही बाबा. समजा जर असे असतील लोक तर मला सांगा बाबासाहेबांचं काम होईल का? होईल का? बाबासाहेबांचं काम करण्यासाठी मी आपणास सांगेल की हे सगळं काही करत असताना प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे. आता महिला मंडळाला विचारलं मी, दरवर्षी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जिथे कुठे जातो हा पैसा जमा जे लोक करतात, आयोजन करतात, त्यांच्याशी जरा वार्तालाप करतो, संवाद साधतो, विचारतो की हे जमा कसं केलं. कारण बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. काय शिकवला? बोला माझ्याशी, मुख्यत बसू नका. काय शिकवला? बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबांनी मागायला शिकवलं का? भीक मागायला शिकवलं का? कार्यक्रम करायचा आणि मग देता का, याच्याकडे जाऊ का, त्याच्याकडे जाऊ का, तुम्ही काय देता, असं काही शिकवलं का? असं नाही शिकवलं. स्वाभिमानानं दान. पण भगवंताने काय शिकवलं? दानं ददंतु श्रद्धाय शिकवलं. श्रद्धेनं जे स्वेच्छेनं दिल्या जाईल त्याला दान म्हणाले की नाही भगवान बुद्ध. बाबासाहेब पण म्हणाले की तुम्हाला मी श्रीमंत बनवलंय, मालामाल बनवलंय. तुम्ही काल गुलाम होतात, एकदम भिकारी होतात तुम्ही, पण आज तुम्हाला मालामाल बनवलंय आणि म्हणून तुम्ही धनवान श्रीमंत जेव्हा व्हाल, कारण तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तुम्हाला सगळ्या गोष्टी कायद्याचं रिझर्वेशन तुम्हाला दिलंय आणि म्हणून तुम्ही जेव्हा मालामाल व्हाल तर तुम्हाला मी बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे आणि बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी योगदान देणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून धम्माचा प्रचारही फुकटच होते का? ही सामाजिक चळवळ सुद्धा फुकटच होईल का? पुढे जाईल का? म्हणून बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी तुम्ही दान दिला पाहिजे. कितवा हिस्सा? कितवा? काही काही मुख्यत बसले बा, द्यावं लागते का काय आपल्याला? द्यावं लागते म्हणजे काय? काय खरंच फुकटच खायचं का? मी तर लय फडफड बोलत असतो बा, एकदम धडधड बोलत असतो. आपण काही सुमार ठेवत नाही. फुकटचं खरंच जे कोण खात असेल बाबासाहेबांचं, ही स्कीम, ती स्कीम, रमाई घरकुल आवास योजना, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, रिझर्वेशन, सरपंच, सदस्य, नगरसेवकन, मंत्री, आमदारन, खासदारन, अजून काय काय कोणती स्कीम, हे सगळं येऊ दे पोट आमचं टम फुकू दे आणि आम्हाला भेटू दे आणि झाकू झाकू ठेवू दे आणि समाजाला कधी न देऊ दे. असं जर गणित असेल तर तुम्हाला सांगतो बाबासाहेबाचं फुकटचं खाणाऱ्यांना पचत नाही. पाहतो बारीक तोंड नका करू. तुम्हाला खरंच सांगतो फुकटचं पचेल कसं? पचेल का? त्या महामानवाने आपल्यासाठी जीवाचं रान केलं. राजरत्न गेला, गंगाधर गेला, रमेश गेला, इंदू गेली, आपली माता रमाई तारुण्यात गेली. बाबासाहेब थांबले का? थांबले का? आपल्यासारखा विचार करत बसले का? माझ्या घराचं कसं होईल, माझ्या लेकरांचं कसं होईल, माझ्या तब्येतीचं कसं होईल, माझा बीपी हाय होईल लो होईल, त्याचं कसं होईल, माझा शुगर लो होईल हाय होईल, त्याचं कसं होईल, पोरीचं लग्न होईल की नाही, पोराचं लग्न होईल की नाही, लेकरं कोण सांभाळेल, बाळपण कोण करील, फलानं बिस्तानं नळाला पाणी आले मग आता काही खरं नाही वगैरे वगैरे, आम्हीच द्यावं का, आम्हीच करावं का? अशी मानसिकता ठेवली का आपल्या बाबाने? ठेवली का? रमाईने अशी मानसिकता ठेवली का? घराच्या बाहेर पडले, डायबिटीज होता बाबासाहेबांनाही, बीपीचा त्रास होता बाबासाहेबांनाही, कमरेचा त्रास होता बाबासाहेबांनाही, गुडघा फ्रॅक्चर झाला होता बाबासाहेबांचाही, प्रचंड अर्ध डोकेदुखीचा त्रास होता बाबासाहेबांनाही, कौटुंबिक दुःख होतं बाबासाहेबांनाही. पण केवळ स्वतःसाठी स्वार्थाचं जीवन बाबासाहेब जगले नाही. बाबासाहेब म्हणाले, मला वाटेल ती नोकरी प्राप्त होऊ शकते, मिळवू शकतो मी, कारण MA, PhD, DSc, LLD, लीट बॅरिस्टर लॉ एवढ्या डिग्र्या त्या काळात बाबासाहेबांनी घेतल्या. वकिली पण काही दिवस केली, पण समाजकार्य करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी वेळ अपुरा पडत होता म्हणून वकिली सोडून दिली. तुम्हाला माहित असेल नसेल, वाचा बाबासाहेब, तुम्हाला समजेल. प्राध्यापकी केली, सिडनीहॅम कॉलेजमध्ये मुंबईला बाबासाहेब प्राध्यापक होते. प्राध्यापकी करताना सुद्धा बांधून राहावं लागलं ना,
नोकरी करताना बांधून राहावं लागते. प्राध्यापकी करताना मोठ्या पगाराचा नोकरी होती त्यांना, परंतु समाजकार्यासाठी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी वेळा पुरा पडत होता म्हणून बाबासाहेबांनी ते प्राध्यापकी सुद्धा नोकरी सोडून दिली. बघा, खूप काय काय करू शकले असते, पण बाबासाहेब म्हणाले मी जर स्वतःला बांधून ठेवलं, मी जर स्वतःच्या परिवारापुरतं जीवन जगू शकलो, तर आज माझा जो समाज चिखलामध्ये खितपत पडलेला आहे, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला आहे, माणसं असून ज्यांना माणसांसारखं वागविल्या जात नाही, पशुतुल्य जीवन ज्यांच्या वाट्याला आणल्या गेलेलं आहे, ज्यांना कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं आणून दिलेलं आहे, अशा दुर्लक्षित समाजाचा उद्धार करणे हे माझं कर्तव्य आहे. आणि ते जर माझ्याच्यानं झालं नाही तर मी स्वतःला खांब्यावरती फाशी घेऊन मरेल, असं बाबासाहेबांचं एक कोट आहे. तुम्ही ऐकत असाल, माहितीये का तुम्हाला? असं बोलले बाबासाहेब, माझ्याच्यानं जर उद्धार झाला नाही माझ्या समाजाचा तर मी स्वतःला संपवेल म्हणाले बाबासाहेब. आपले बाबा असे त्यागी होते, आपले बाबा असा इतरांचा विचार करणारे होते, आणि त्यामुळे यांना मी विचारलं पैसा कुठून जमा केला, तर यांनी सांगितलं भंतेजी कोणाला काही मागवलं नाही, मागितलं नाही आम्ही. एवढ्या वर्षामध्ये या वर्षी तर एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, आणि आम्ही पत्रक छापले, त्याच्यावर स्कॅनर बारकोड पण टाकला, नंबर पण टाकले, आणि गावागाव किती गावात फिरले? 60 गावात, मंगरुळपीर तालुक्यातच का? मंगरुळपीर तालुक्यातल्या 60 गावात फिरल्या आहे. ऑटोला भोंग्या लावून 60 गावामध्ये महिला फिरल्या. आता मला सांगा, यांना काही काम धंदा नसेल का? असेल की नाही? माय काम धंदा असेल की नाही? काही असेल का नाही? काम धंदा प्रत्येकाला आहेत, दुखणं प्रत्येकाला आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर दुखण्याचं गाठोड आहे, टेन्शन प्रत्येकाला आहे, कौटुंबिक टेन्शन प्रत्येकाला आहे, गरिबीचं टेन्शन प्रत्येकाला आहे, आजाराचं प्रत्येकाला टेन्शन आहे इथे. पण ज्यांच्या हृदयामध्ये रिअल मध्ये बाबासाहेबांचं रक्त आहे, ज्यांच्या आचरणामध्ये बुद्ध आहे, ज्यांची बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा आहे, ते स्वतःपुरतं जीवन जगू शकत नाहीत. ते समाजासाठी वेळ, आपली बुद्धिमत्ता आणि आपला पैसा खर्च करणार म्हणजे करणार, आणि त्यापैकी तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे. घरात बसून बाबासाहेबांचं काम होत नाही. आपण किती ज्ञानी असलो ना, आपण किती मालदार असलो, घरातच बसलोय आणि त्या बायांचं काय करावं, त्या भंतीचं काय करावं, याचं काय करावं, त्याचं काय करावं, विहारात जाणाऱ्याचं काय करावं. तू लय खरं आहे बाबा, तुमचं लय खरं आहे. अशी जे घरातच नाक मुरडून राहिले लोक असतात की नाही, याची त्रुटी काढ, त्याची त्रुटी काढ, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. तुम्हाला म्हणत नाही बाबा, तुम्ही तसे इकडे कशाला येतील? समजा आले तरी ते मुख्य असे पाहतात, अरे तर मंडप कमी पडला पहा, पैसे कमी पडले असते काय काही, एवढे आम्ही पण दिले, 1000 रुपये दिले, आणि आमच्याकडे आवाजच नाही, स्पीकर लावला नाही, काही नाही, स्क्रीन तर आमच्यापर्यंत लावली पण काही भरती दिसत ना आम्हाला, काही नाही. खिचडी बनवली म्हणून कुठून खिचडी बनवली, काय भातात काय मिठाई टाकलं नाही, हे म्हणजे जणू काय खायलाच आलेत पहा. म्हणजे काही लोक त्रुट्याच काढायला येतात का? काही विहारात जाणारे समजा असतील त्रुट्याच काढतील. दृष्टांत सांगत असतो, तुम्ही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर प्रवचन ऐकत असता, ऐकता काय? खरंच ऐकत असता का? हात वर करावर कोण कोण ऐकतो? अरे बापा, कॅमेरा फिरव बापू यांच्याकडे, असाच हात वर ठेवा, दुसऱ्यांना प्रेरणा मिळते पहा. हे पहा, एवढे लोक प्रवचन ऐकतात बघा, ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि आपल्या चॅनल वरून फक्त आपलेच लोक प्रवचन ऐकतात असं नाही, तर इतर समाजाचे लोकही प्रवचन ऐकतात असं आपलं प्रबोधन असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि आज मी तीच म्हणाल तर 1,44,000 सबस्क्रायबर्स झालेले आपल्या चॅनलचे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. आणि युट्यूब चॅनलच्या मालकासाठी टाळ्या वाजवा बाबा, त्याची माझी काही ओळख नाहीये, पण त्या बिचाऱ्यामुळे घराघरात बुद्ध बाबासाहेबांचा विचार आमच्या माध्यमातून पोहोचत आहे. आणि त्यामुळे यांना विचारलं तर हे म्हणे भंतीजी ऑटोवर भोंगा लावला म्हणे, गावागावात आम्ही फिरलो तर लय लोकांनी आम्हाला दाद दिली म्हणे, दानासह दाद दिली म्हणे, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लोकांनी, भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी, आणि त्यातल्या त्यात ऑटोवर तुमचं गाणं लावलं म्हणे, सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो
तो दिल्लीचा राजा भीमलेखनीची धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची धार. फेकले पैसे बा. तर हे गाणं लावलं म्हणजे भोंग्यावर आणि लोकांना वाटत होतं बा भरती झाली का काय. तर लोकांनी बघा ही खरोखरी गर्दी जी आहे ही अशीच नाही आहे. बघा तुम्ही एक क्रांतिकारी आहात, तुम्ही एका महामानवाचे संतान आहात आणि तो महामानव संघर्षमय जीवन जगलेला आहे. त्यामुळे आपल्याला फुकट आणि सहज काहीच मिळत नाही. या वर्षी एवढा मांडव टाकला तोय कमी पडला. तुम्ही म्हणे बाहेर मला बघा अजून बाहेर लोक उभे आहे, खिचडी खाणारी वेगळच बा. ज्या बिचाऱ्यांना जागा नाही ते अजून येऊ किती मोठा मंडप टाकला बघा. मागच्या वर्षी पण आलो तर गर्दीच होती, या वर्षी एवढी तुफान गर्दी आहे. आता पुढल्या वेळेस अजून किती किती गर्दी होते काय माहिती. तर गर्दी झाली पाहिजे आणि धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि त्यामुळे मी हे तुम्हाला जे बोलतो की बा आपण आपल्या पुरतं जीवन जगणारे नसलो पाहिजे खरोखरच. कारण त्या महामानवाचा त्याग आहे ना. आपल्याला स्वतःला स्वतःची लाज वाटली पाहिजे प्रत्येकाला की जे लोक बाबासाहेबांच्या चळवळीत योगदान देत नाही. मी आता बोलता बोलता म्हणालो ज्यांच्याकडे बुद्धी चातुर्य आहे त्यांनी समाज परिवर्तनासाठी आपलं बुद्धी चातुर्य पणाला लावलं पाहिजे. जे मालामाल लोक झालेले आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी खरंच कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणजे दिवसाला 100 रुपये कमवत असाल तर त्याचे 5 रुपये त्यातले तुम्ही बाजूला काढून ठेवू शकणारे असलो पाहिजे. कारण तो पैसा भाकरीवर सही कोणाची आहे ठीक आहे, फक्त म्हणून नुसत्या टाळ्याच घेण्यासाठी आहे. हा लय तोंड भरून गाणं म्हणायचो आपण. भाकरीवर सही आहे म्हणे, सोन्यानं ओटी भरली आणि ती ओटी स्वतः पुरतीत ठेवली. त्या ओटीतलं थोडस सोनं धम्म कार्यासाठी दान देत राहावं जिथं योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम सुरू आहे. आणि त्यामुळे बघा यांना भरमसाठ प्रतिसाद मिळाला आणि म्हणून एवढी मोठी गर्दी आहे. तर मी अधिक बोलणार नाही कारण 4 वाजता किती 4:15 वाजता माईक माझ्याकडे आला आणि काही ढेकळ आली. मला अध्यक्ष बनवले बापा, त्या अध्यक्षाला बसून राहावं लागते, नंतर काही खरं नसते अध्यक्षाचं. पण आम्हाच्यावर कधी वेळ आली नाही अशी की लोक उठून गेले म्हणून कुठंच. कारण लोक बसून राहतातच बिचारे प्रवचन ऐकण्यासाठी आणि त्यामुळे म्हणूनच लोक अध्यक्ष करू लागले आजकाल आम्हाला. का लोक जाऊ नये उठून म्हणून. तर तुम्हाला बघा हा त्याग समर्पण जे बाबासाहेबांचा आहे. मी तुम्हाला एक घडलेली घटना बाबासाहेबांच्या जीवनातील मी काल परवा एका ठिकाणी पुस्तकामध्ये वाचली. नानकचंद रत्तू बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते. कोण? नानकचंद रत्तू हे स्वीय सहाय्यक होते बघा बाबासाहेबांचे. दिल्लीला बाबासाहेब जेव्हा राहत होते की नाही तेव्हा त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासातील बाबासाहेबांच्या आठवणी असं एक पुस्तक लिहिलं. फार जास्त काळ ते बाबासाहेबांच्या सहवासात राहिले बघा नानकचंद रत्तू. तुम्हाला कधी पुस्तक जर भेटलं त्यांचं बाबासाहेबांच्या सहवासातील बाबासाहेबांच्या आठवणी म्हणून तर ते जरूर वाचा. तुम्हाला कळेल बाबासाहेबांचा त्याग काय होता. असंच कळत नाही बघा, घरीच बसून नुसतंच असं त्याग कळत नाही. आणि मी नेहमी प्रवचनातून वारंवार सांगत असतो आपल्या लोकांना केवळ जय भीम बोलल्याने, केवळ एखाद्या गाण्यावर नाचल्याने आणि केवळ पांढरे कपडे घातल्याने, निळी टोपी घातल्यामुळं, पंचरंगी पट्टी गळ्यात घालून घेतल्यामुळं आणि निळी डोक्याला लावून घेतल्यामुळे कोणी जय भीमवाला होत नाही. आपण धडक बोलत असतो, आपल्या गोळ्या डायरेक्ट असतात कारण आपलं तत्व स्वतः बद्दलच ठरवलेलं आहे. आपण कोणी वंदो करुणानंद भंतेजींना अथवा निंदो, आपल्याला जे रोखोक बोलायचं आहे ते परिवर्तनासाठी आपण बोलणार आणि म्हणजे बोलणार आणि त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन होते हे आम्हाला रिझल्ट दिसतोय जागोजागी पहा. आणि त्यामुळे काही परवा नाही आपल्याला का मंगरुळ पीरला पुन्हा बोलवतील की नाही, दान देतील की नाही, काय काय फलानं बिस्तानं म्हणून हातचं राखून काही आपण बोलत नाही. पहा तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे काय लिहिलं बाई याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं पण सहकार्य झालेलं. कोण चिठ्ठी आणून देऊ नका, चिठ्ठ्या कशाला देता बापा माझे आणू आणू. तर हे सगळ्यांतच सहकार्य आहे, तर तो काही विषय नाही आहे. तर बघा तुम्हाला मी वाचूनच दाखवतो बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये. 26 नोव्हेंबर 1949 रोज किती
हा दिवस माहिती आहे तुम्हाला? 26 नोव्हेंबर 1949 संविधानाला स्वीकार केलं देशाने. संविधान दिवस साजरा केला जातो बघा 26 नोव्हेंबरला. ठाऊक आहे तुम्हाला? तुमच्याकडे करता दिवस तुम्ही? संविधान दिवस. हे जे परिवर्तन, महिला ज्या घराच्या बाहेर पडू शकतात, महिलांना जो समान अधिकार दिला संविधानाने दिला ना, मताचा अधिकार दिला हा संविधानाने दिला बघा. सगळ्या जाती धर्माच्या महिलांना, विशेष म्हणजे महारा मांगायच्याच महिलांची गोष्ट नाही आहे, भारतीय महिलांमध्ये जे अतुलनीय परिवर्तन झालेलं आहे, ज्याचं कशाच बरोबर कम्पेअर करू शकत नाही. शिक्षणाची समान संधी दिली बाबासाहेबांनी, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून दिल्या बाबासाहेबांनी, घटस्फोटाची संधी बाबासाहेबांनी दिली, वारसा हक्क आपला मागून घेण्याची संधी दिली बघा बाबासाहेबांनी. आणि एकूणच जो काही समान संधीचा अधिकार दिला तो कोणी दिला? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी त्यावेळेला, 1951 ची गोष्ट. हिंदू कोड बिल लिहिताना केंद्रीय मंत्री होते बाबासाहेब. मी फास्टली बोलतोय मुद्दा म्हणून, कारण वेळ फार पुढे पुढे चाललेला आहे, त्यामुळे अधिक बोलणार नाहीये मी. हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी संसदेमध्ये असताना, केंद्रीय मंत्री असताना. त्या केंद्रीय मंत्री पदाच्या मध्ये असताना हिंदू स्त्रियांना चूल आणि मूल ह्यापासून बाहेर पडता यावं, त्यांनाही शिक्षण घेता यावं, त्यांना नोकरी करता यावी, त्यांना वैचारिक स्वातंत्र्य बहाल करता यावं, त्यांना घरातच बांधून ठेवू नये कोणी, त्यांना सती जाता नाही यावं, त्यांनाही पुरुषांसारखं समानतेचं जीवन जगता यावं, असे अनेक अधिकार. आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, आजी पोटगी बिटकी काय काय भेटते त्याचा अधिकार, गर्भवती स्त्री असेल सरकारी नोकरीवरती तर तिला पगारी रजा मिळते तोही अधिकार. हे असे कितीतरी अधिकार. नवरा जर आवडला नाही, अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्यासोबत फारकत घेऊ शकण्याचा अधिकार, आणि तो जर फार त्रास दिला असेल त्यानं तर त्यानं आपल्याला पोटगी दिली पाहिजे. हे सगळे अधिकार महिलांच्यासाठी जे दिले, किंवा दुसरंही लग्न ती स्त्री करू शकते नंतरच्या काळात, हे सगळे बारीक मोठे छोटे अधिकार हे संविधानाने उपलब्ध करून दिले. आणि ते संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. म्हणून भारतातली स्त्री आज पायलट बनू शकते, राष्ट्रपती बनू शकते, प्रधानमंत्री बनू शकते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनू शकते. बघा, या देशामध्ये एक अशी अवस्था होती की जर नवरा मेला तर इच्छा नसताना सरणावर हातपाय बांधून टक्कल करून ठेवत होते, तिला जाळत होते, त्याला सती प्रथा म्हणत होती. तुम्ही ऐकलं असेल तर. इच्छा नसताना नवरा मेला की तिला सरणावर टाकायचे. सगळीकडून असे अनुकुचित दार लाकडं घेऊन लोक उभे राहायचे, तिनं त्या सरणावरून उडी मारून बाहेर येऊ नये म्हणून, आणि तिला मरावं लागायचं इच्छा नसताना. आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी संविधान लिहिलं आणि त्यांनी हक्क अधिकार दिले निवडणुकीला उभे राहण्याचे, उमेदवार बनण्याचे, निवडून येण्याचे. आणि संविधानानं तरतूद केली, नवरा मेल्यावर सती जाता येणार नाही, तर नवऱ्याच्या जागी तुला उपमुख्यमंत्री पण होता येईल. आणि या महाराष्ट्रामध्ये आताची घटना घडली ही संविधानाची देण आहे बघा. कुणाला पण नाव ठेवत नाहीये, परंतु हे जे परिवर्तन घडते आहे महिलांच्या मध्ये किंवा देशाच्या मध्ये, याला सर्वस्वी श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ते भारतीय संविधानाला दिल्या जावं. कारण भारतीय संविधान सर्वोच्च आहे बघा. त्यानेच सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सर्व अधिकार बहाल केले बघा. आणि त्यामुळे 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आपल्या शासकीय निवासस्थानी होते दिल्लीला. बाबासाहेबांचा बंगला दिल्लीला होता. आजही तुम्ही दिल्लीला जर कधी गेलात, 26 अलीपूर रोड, नवी दिल्ली, तुम्ही जा कधी. आता भगवंताचे अवशेष पण दिल्लीला, नवी नॅशनल म्युझियम मध्ये भगवंताचे अवशेष पण आलेले आहेत. आम्ही पुढे चालून दिल्लीला पण टूर करणार आहोत दिल्लीचा, कारण दिल्लीमध्ये भगवान बुद्धांच्या ओरिजिनल अस्थी आहेत. दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये भगवान तथागतांच्या ओरिजिनल अस्थी आहे. कवटीचे हड, अस्थि धातू म्हणतात त्याला, त्या अस्थि धातू आहेत. आणि तिथेच आता भारत सरकारने 125 वर्षानंतर भगवान बुद्धाचे काही अवशेष जे कपिलवस्तू नगरीच्या स्तूपामध्ये सापडलेले होते, हिरे माणिक मोती त्या काळातले जे होते, त्याचा निलामी लावली होती. आणि ती निलामी मग उघड पडली आणि भारत सरकारने ती सोडवली. आणि मग आता ते अवशेष सुद्धा ज्या पात्राच्या आजूबाजूला ते सोनं चांदी माणिक मोती होते की नाही,
कपिलवस्तू नगरीला मी परवा हा स्तूप होता, तर ते अवशेष पण आता त्या नॅशनल म्युझियम मध्ये आणून ठेवलेले आहेत. दिल्लीला ते पण भगवंताच्या अस्थी पण आहेत आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील आहे, जिथे त्यांचा बंगलो होता, जिथे बाबासाहेबांनी 6 डिसेंबरच्या पहाटे पहाटे आपला शेवटचा श्वास घेतला. हे यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. त्या दिल्लीमध्ये शासकीय निवासस्थानी बाबासाहेब असताना एक दिवस काय घडलं बघा, तुम्हाला सांग. ऐकताय ना? बोर नाही होत ना? खरं खरं सांगा, म्हणजे भूक नाही लागली? अरे बापा, तुम्ही लय चांगले आहे, माय बाप लय चांगले आहे. तर बघा, वाचतोय मी, बाबासाहेबांचे शब्द आहेत पुढे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवांत सोफ्यावर बसलेले होते. बाबासाहेबांच्या खुर्च्या वगैरे तुम्ही कधी पाहिल्या असतील तर पुण्याला सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज, मिलिंद महाविद्यालय औरंगाबादला आहे, तिथे पण तुम्ही कधी आला तर बाबासाहेबांच्या वस्तू आहेत. दिल्लीलाही बाबासाहेबांच्या वस्तू आहेत. बऱ्याच ठिकाणी बाबासाहेब जिथे कुठे राहिले तिथे बाबासाहेबांच्या वस्तू, भांडे, खुर्च्या, तो काय म्हणतात त्याला, सोफा, पलंग, गादी, हे सगळं काही उपलब्ध आहे बघा. तर तुम्ही पाहत असाल तर मग प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब शाही जीवन जगले. 1 नूर आदमी आणि 10 नूर कपडा, असं बाबासाहेबांचं तत्व होतं. काय म्हणाले समाजाला आपल्या? 1 नूर आदमी, म्हणजे आदमी जर गरीब जरी असाल तुम्ही, तुमचा कपडा जो आहे, पेहराव जो आहे, तो 10 नूर असला पाहिजे तुमच्यापेक्षा. कारण तुमच्याकडे पाहून कुणाला असं वाईट नाही वाटलं पाहिजे. अरे काय हो गचाळलो काय, घाणेरडे काय, आता कोण म्हणेल बापा, सोनं चांदी गळ्यात, नाकात, हातात, बोटात, कानात, कुठं हे तर अंगावरचं वेगळंच. घरात उतरंडीत कुठं मडक्यात ठेवलंय ते, कपाटात ठेवलंय ते वेगळं, आणि बँकेत बापा किती जळ म्हणतात, जळे ना एवढ्या असेल, आणि ते नुसतंच म्हणते हे माझं 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 म्हणते. आणि एक दिवस त्याच्यापासूनच बेदखल होते. मग म्हणते कोणीच विचारणा झालं म्हणते आपल्याला, आता कोणी दवाखान्यात घेऊन जाईना आणि कोणी कवडीची किंमतही देईना म्हणते. असंच करता करता, कारण कोणाला दान धर्म केलं नाही, काहीच नाही. दान धर्म जर करत राहिले तर समाधानाचा मृत्यू येते. नाही तर जे माझं 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 म्हटलं की एक दिवस बटन दबलं की मग डोळ्यातून अश्रू येतात आणि बोलता येत नाही, तोंडातून लाळ ते बोलता येत नाही. तेव्हा कधी समजा एखादं पुण्यकर्म जागा झालं की अरे लय कमवलं आपण, पण दानच केलं नाही, बाबासाहेबांमुळे मिळालं आणि आपण कुणाला काही गेलं नाही, असं जर वाटलं तर वेळ निघून गेलेली असते बघा. वेळ थांबते का कोणासाठी? वेळ थांबत नाही बघा, वेळ निघून जाते. म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं वेळेचा सदुपयोग करा. जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा, धन, दौलत सगळं काही आहे, त्याचा स्वतः उपभोग पण घ्यातच घ्या, पण त्याचं पुण्य कर्म पण बनवा. म्हणजे कुशल कर्म करा, दान पुण्य करत राहा, सील पालन करत राहा, ध्यान करत राहा, हे भगवंताचं वचन आहे. आणि मग जर एक दिवस बटन दबलं आपलं, आणि कोणाचं बटन दबणारच नाही असं का राहील का? तुम्ही मरण हा शब्द तोंडातून नाही काढला म्हणजे काय 150 वर्ष इथंच राहणार म्हणता. बाबा मी असो की तुम्ही असो, बटन कधी दबेल हे काही सांगता येत नाही. एकदा का बटन दबलं की आपलेच लोक म्हणतात उचला, मग रड नाही थांबते हो, उचला म्हणतात. उचला ना आंघोळ काढण्याच्या अगोदर म्हणतात काही राहिलंय काय, 5 शिल्लक, बोटात, हातात, नाकात, पायात, गळ्यात, पिशवी बिशवी, कुठं पॉकेट बिकेट, काही उशी खाली, गोदडी खाली, आणि जे खराब झाले अंथरून पांघरून ते सारं सोबत जाऊ द्या म्हणतात. हो जेवढं चांगलं आहे ते राहू द्या म्हणते, ते देत नाही. सोनं चांदी कोण देते? मी नेहमी सांगतो पहा, तोंडामध्ये तोंड उघडू नये मेल्यावर आणि काही मागू नये म्हणून तोंड बंद करण्यासाठी विडा टाकतात काही ठिकाणी, आणि त्याच्यात फुटका मनी, ज्याच्यात माती भरलेली आहे सोन्याचं. बा सोन्या चांदीत, घरातल्या सोन्या चांदीत मन ठेवू नये बा, आणि ते मागू नये म्हणूनची गोष्ट. मी काल हिंगोलीला सांगितलं, नेहमी सांगतो हे वारंवार, कारण तुम्ही जागे झाले पाहिजे, होश मध्ये आले पाहिजे. ज्याला तुम्ही माझं 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 म्हणता, सगळं काही असो, बटन दबलं आपली किंमत 0 होते पहा. आणि लोक खरंच म्हणतात उचला, मी असो का तुम्ही असो. आम्ही तर बा आमची बॉडी मरणोत्तर आमचे अवयव दान दिलेले आहे. आमचा काय अंतिम संस्कार होणार नाही. आमच्या शरीराचा जो कोणता अवयव मरताना चांगला असेल तो दानात जाईल. डोळे चांगले असतील ते दानात जातील, किडन्या चांगल्या असतील ते दानात जातील, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यातलं जे जे काही चांगलं असेल
ते दानात जाईल आणि बॉडी पण दानात जाईल. तुम्हाला सांगतो कशाचा अंतिम संस्कार आणि कशाची हुशारकीन, कशाचे नवीन कपडे आणि कशाचे लोकन, कशाचं काय. अहो रडल्यावर आपल्याला माहित पडत नाही ना, मध्ये पाहत नाही का आपण, पडतं का माहित आपल्याला कोणाला तरी. आपल्याला म्हणजे बा गेलेल्याची गोष्ट म्हणतो, तुम्ही म्हणाल आपल्याला काय माहित. आता रडतीलही लोक, हो रडत नाहीत असं काही नाही, रडतातही लोक, हारे बिरे टाकतात, लय आदरांजली फलानं बिस्तानं लय चांगली होते हो, काय सांगू तुम्हाला, लय मैत्री होती हो, काय सांगू तुम्हाला, फलानं काय लय काय काय म्हणतात. पण बटन दबलं की उचला म्हणतात. किसा स्मशानात गेल्यावर म्हणतात ते टेम्हा बनवलाय का म्हणतात, त्याला राखेल घासले काय जे असे पेट्रोल डिझेल टाकले का त्याच्यावर, टाका म्हणतात लवकर. ते कोणी यायचं राहिले असं जर म्हटलं, अहो नाही हो किती वेळ थांबता, लोक आले दुरून दुरून, लावून द्या टेम्हा आणि 2 मिनिटं उभे राहा. म्हणजे काय तर ढेकळा, 2 मिनिटंही उभे राहत नाही कोणी. आणि चला म्हणतात झाला, हात पाय धुते, पाय धुते, आंघोळ करते, भूत लागू नको म्हणते. भूताची तर लय भीती बाबा लोकांना, कारण त्यांच्याशी नीट वागलेले नसतात, नीट बोललेले नसतात, त्यांची नीट सेवा केलेली नसते, त्यांना रडवलेला असते, म्हणून लय भीती वाटते लोकांना. पहा अहो त्यांना हसवलं असेल आपण, बिलकुल सेवा केली असेल, तर ते कशाला भूत बनलं, कशाला लागेल आपल्याला, भीतीचं भूत आहे. पहा आणि त्यामुळे हे मी यासाठी म्हणून सांगतो की आपले बाबासाहेब आंबेडकर असेच एक दिवस दिल्लीला सोफ्यावर बसले, त्या आराम खुर्चीवर बसले होते आणि आराम खुर्चीत बसून बघा असे रडत होते आणि थोड्या वेळाने हसत होते, पुन्हा रडत होते आणि हसत होते. ही घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये. मी काही जास्त एवढंच बोलणार आहे, फक्त का रडले बाबासाहेब माहितीये तुम्हाला. बाबासाहेब रडले, एकदम रडले बाबासाहेब, बोक्साबोक्सी अनेकदा रडले. तुमच्या माहितीसाठी सांग, हसले पण, रडले पण, गंभीर पण झाले बाबासाहेब. या घटनेत तुम्हाला मी सांगतोय बाबासाहेब का रडले असते. 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला संविधान अर्पण केलं नाही का. 2 महिने 11 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिलं बघा. किती आजार होता शरीराला, किती त्रास होता, परंतु समाज हिताचा भाव मनात होता, करुणेचा भाव मनात होता, दयेचा भाव मनात होता आणि परोपकाराचा भाव मनात होता. म्हणून बाबासाहेबांनी यांना कमी यांना जास्त असा काही भाव मनात ठेवला नाही. एकंदरीत देशातल्या सर्वात शेवटच्या माणसाचा विकास व्हावा यासाठी म्हणून राबून संविधान लिहिलं. ते बाबासाहेब रडले. त्यांच्या सोबत शंकर आनंद शास्त्री नावाचे त्यांच्या बाजूलाच एक गृहस्थ होते, बाबासाहेबांच्या सहकारी. हे दृश्य ते पाहत होते. अरे बाबासाहेब रडत आहेत आणि मध्येच मग हसत पण आहेत. तर त्यांनी हटकलं, विचारलं बाबासाहेबांना की बाबासाहेब काय झालं, तुम्ही रडत पण आहात आणि हसत पण आहात, रडत पण आहात आणि हसत पण आहात. तर बाबासाहेब काय म्हणाले बघा की शास्त्री मी आज आनंदात आहे, कारण आज मी माझं ध्येय गाठलंय, आज मी माझं उद्दिष्ट पूर्ण केलंय आणि हे करत असताना मी काय काय गमावलं त्याची चाचपणी करत होतो व माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय म्हणाले बाबासाहेब, आज मी माझं ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण केलंय, कारण भारतीय संविधान लिहिलं मी. काय झालं माहिती बर काय म्हणाले बाबासाहेब त्या शास्त्रीला, आज माझं ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण केलंय, त्याचा मला मनस्वी आनंद होतोय, कारण इथल्या भारतीय समाज व्यवस्थेतल्या खचलेल्या, रंजलेल्या, गांजलेल्या लोकांचा सर्वांगीण विकास करणारं संविधान मी लिहू शकलो, तोपर्यंत मी जिवंत राहू शकलो आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. आज कोणतीही धर्मव्यवस्था गरिबांना गरीब करू शकत नाही, ही प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य बहाल करून देऊ शकते. गरीब माणूस श्रीमंत होऊ शकते, कंगाल माणूस मालामाल होऊ शकते आणि मालामाल माणूस सुद्धा जर वाया गेला तर तो कंगाल होऊ शकते. ही संविधानानं ताकद दिली बघा. आणि म्हणून काल आपण कंगाल होतो की नाही, कंगालाला मालामाल कोण केलं, कोण केलं, कंगालाला मालामाल बाबासाहेबांनी केलं. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले मी आज आनंदी आहे, कारण माझा समाज वर्षानुवर्ष, हजारो वर्ष कंगाल होता, गुलामगिरीमध्ये होता,
पण आज मात्र संविधानानं त्याला सर्व अधिकार बहाल केलेले आहेत. आता कोणी गरीब राहणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जरी मी प्रश्न विचारला किंवा तुमच्याकडे पाहिलं तर गरीब आहे का तुमच्याकडे कोणी आहे? बापा तुमच्या अंगावरचं सोनं जमा केलं समजा बापा आम्ही काय सोनं बिनं मागत नाही देऊ नका. तर मला सांगा एखादा क्विंटल सोनं जमा होईल पाहिजे एवढं सोनं आहे तुमच्याकडे. इथलंच बरं काय जे सोबत आणलंय ते मालामाल केलं की नाही बाबासाहेबांना, भरली की नाही सोन्यानं ओटी. अरे ज्यांच्या सावलीचा विंटाळ होत होता, कुत्र्याला किंमत होती हो, म्हशीला किंमत होती, डुकराला किंमत होती. त्या 14 तळ्यात डुकरांचा मुक्त संचार होता, म्हशींचा मुक्त संचार होता. परंतु महार समाजात, मातंग समाजामध्ये किंवा अस्पृश्य समाजामध्ये माणसं जन्मलीत म्हणून त्यांची सावली सुद्धा त्या 14 तळ्याच्या पाण्यावर पडू नये असा बंदोबस्त केला होता. बघा धर्मव्यवस्थेने केला होता का नाही? बाबासाहेबांनी त्या पाण्याला स्पर्श केला आणि ते पाणी चवदार झालं. बघा ना आज घराघरात नळावाटे ते पाणी येते. आणि या बिस्लरीनं पाणी लोक आपल्या लोकांच्या कंपन्या बिस्लरीच्या पाणी ज्या आपल्या बाबांना त्या पनवेलच्या नाक्यावर पाण्याविना हकलून लावलं. बघा दिलं नाही पाणी, दिलं का? तो सोनबा येवले नावाचा जो माणूस आहे तो माठ घेऊन आला. ही स्टोरी तुम्ही ऐकली असेल. बाबासाहेबांना पाण्याविना ठेवलं. बा बडोद्याला असताना बाबासाहेबांचा विंटा केला, बाट केला. ज्या फायलीला बाबासाहेबांचे हात लावले, ज्या खुर्चीवर बाबासाहेब बसले त्याच्यावर गोमूत्र शिंपडलं. एवढे वाईट दिवस अपमानित केलं त्या बाबासाहेबांना. ते बाबासाहेब म्हणतात मी संविधान दिलं आणि त्याचा मला आनंद होतोय. आणि त्यानंतर बाबासाहेब म्हणाले मी माझा गतकाळ आठवतोय आणि त्यामुळे मला रडायला येते आहे. मी हे सगळं करत असताना माझं काय काय गमावलं. बघा तुम्हाला त्याग मुद्दामून सांगतोय मी 5-10 मिनिटांमध्ये. त्याग कोणता केला आपल्या बाबासाहेबांनी? बाबासाहेब म्हणाले मी हे सगळं करत असताना, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये समाजाला नवी दिशा देत असताना मी माझं वैयक्तिकरित्या काय काय गमावलं हे मी जस्ट आठवत होतो. आणि त्यामुळे मला माझ्या परिवाराची आठवण येत होती आणि म्हणून मी रडतोय. बाबासाहेब म्हणाले मी चाचपणी करत होतो व माझा एक काळ आठवला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझा एक काळ असा होता शास्त्री ज्या काळी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता व नेमका त्याच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला होता. हो ऐका आता तुम्ही बाबासाहेब काय म्हणतात त्यांचा शब्द काय म्हणाले. बाबासाहेब एक काळ आला माझ्याकडे 1 रुपया नव्हता, 1.5 दमडी नव्हती माझ्या खिशामध्ये आणि माझा गोंडस अत्यंत सुंदर दिसायला माझ्यासारखाच असलेला माझा राजरत्न नावाचा मुलगा आजारी पडला. माझ्या राजरत्नाला ताप आला. त्याचं शरीर तापाने फणफणत होतं. परंतु त्याच्या औषध उपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता. माझं राजरत्नावर खूप प्रेम होतं. शास्त्री अरे नेमकाच बोलायला लागला होता माझा राजरत्न, नेमकाच चालायला लागला होता माझा राजरत्न. औषध उपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होतं. परंतु त्याला छातीशी कवटाळून रडण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. शास्त्री माझा राजरत्न माझ्या छातीशी कधी गतप्राण झाला हे मला कळलं सुद्धा नाही हो. आणि पैशाअभावी माझा राजरत्न मला सोडून गेला. सांगा तुम्ही त्या बापाचं मन काय म्हणायला असेल. असे बाबासाहेब त्यागी होते. बघा 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली तरी त्या युगंधराने परवा नाही केली. परवा केली का बा? आपल्यासारखे सर्वसामान्य लोक बघा ज्यांच्या वाट्याला असं कधी कोणा दुःख येईल तर लोक बघा समाजकार्य सोडून देतात, विहारात जाणं सोडून देतात किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सोडून देतात. मी आजारी पडलो म्हणतात, माझं पोरग गेलं, पोरगी गेली किंवा घरी काही व्यवस्थित हे नाहीये, परिस्थिती नाहीये असे म्हणताना लोक दिसतात बघा. आज अहो तो महामानव होता, राबला, झिजला, कपला आणि ते म्हणतात की एक दिवस माझा राजरत्न गेला, त्या तापीनं फणफणत होता, मी त्याला छातीला धरलं आणि तो छातीला धरलेला असताना त्याचा जीव कधी गेला हेही मला समजलं नाही. पुढे काय झालं पहा. सगळे लोक जमले, सगळे शेजारी जमले आणि एक जण त्यातून माझ्याकडे आला व मला म्हणाला बाबासाहेब राजरत्नाचा आता अंत्यविधी करावा लागेल, त्यासाठी त्याला नवं कापड घ्यावं लागेल. नवं कापड म्हटल्याबरोबर माझं काळीज चर झालं म्हणाले बाबासाहेब. हे त्यांचे शब्द आहे बाबासाहेबांचे. मेल्यावर लेकराला नवीन कापडामध्ये
माणसाला पहा मेल्यावर नवीन कापड देतात ना, समजा अशी पद्धत आहे. राजरत्न गेला आणि कोणीतरी पब्लिक मधून आला आणि म्हणाला बाबासाहेब, आता लोकही गरीबच होते ना आपण, राजरत्न गेला नवं कापड आणावं लागेल बाबासाहेब आपल्याला. आणि बाबासाहेब म्हणाले की बाबा राजरत्न आता अंतविधी करावा लागेल असं जेव्हा कोणी मला सांगितलं तेव्हा माझं काळी चर झालं, कारण त्याच्या औषधोपचारासाठी माझ्याजवळ एकही रुपया नव्हता, तर त्याला नवं कापड घेण्यासाठी माझ्याकडे कुठून पैसे. असे दिवस बाबासाहेबांना भोगले पास स्वतःच्या लेकरासाठी. खिशामध्ये पैसा नव्हता, काय म्हणत असेल त्या बापाचं पान. आज आपल्याला काही वाटत नाही. जे लोक बाबासाहेबांना बेईमान होतात, जे लोक समाजाची दलाली करतात, जे लोक रमाईच्या बाबासाहेबांच्या त्यागाला सहज विसरतात, त्यांची कीव करावी तेवढी कमी आहे. बघा, भयंकर त्याग आहे. म्हणून मी बोलता बोलता कधी म्हणत असतो, जो बाबासाहेबांना प्रतारणा करतील बाबासाहेबांच्या विचारांशी, जे बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचा आचरण करणार नाहीत, बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी पाळणार नाहीत, 22 प्रतिज्ञा पाळणार नाहीत, त्यांना त्यांच्या स्वतःच्या कर्माचं फळ भोगायला मिळेलच मिळेल. पण महामानवाला विसरल्यामुळे, बेईमान झाल्यामुळं त्याचंही फळ मिळाल्याशिवाय तुम्हाला सांगतो राहत नाही. तुम्ही म्हणाल काय म्हणता बनते, खरंच आहे ना, का बोधिसत्वाचा त्याग आहे ना, कमी आहे का त्याग हा? तुम्हाला एक घटना सांगत आहे मी, ही घटना घडलेली आहे बाबासाहेबांचे राजरत्न गेल्यावर. आणि त्यामुळं बाबासाहेब म्हणाले की त्याला औषधोपचारासाठी पैसे नव्हते, त्याच्या अंत्यविधीला नवं कापड आणण्यासाठी कुठून माझ्याकडे पैसे राहतील. आणि काय करावं कळत नव्हतं, कुणाला सांगावं समजत नव्हतं. शास्त्री, मी गुढ्यामध्ये डोकं खुपसून डसा रडत होतो. कारण माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण मी स्वाभिमानी होतो. दुसऱ्याला कसा पैसा मागू, आणि तेही माझ्या लेकरासाठी, अंतिम संस्कारासाठी. बाबासाहेब म्हणाले, माझ्या मायानो, बहिणींनो, भावांनो, मी भावनिक बनवत नाहीये तुम्हाला, पण जे सांगतोय तुम्हाला हा त्याग बाबासाहेबांचा आहे. म्हणून केवळ लेकरा बाळांसाठी, घरादारासाठी पैसे कमवण्यासाठी जीवन जगू नका. घराच्या बाहेर पडा, याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, सामील व्हा. तुम्ही, गरज आहे तुमची. या जिंदगीचा काही भरोसा नाही. बघा, हे करुणानंद भंतीचं शरीर आज बोलत आहे, कधी मरेल सांगता येत नाही. या जीवनाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. शहान शोक पैसा हे जे काही कमवतो, खातो पितो, हे सगळं तर आहेच आपल्या वाट्याला, हे संपणार नाही आहे. परंतु बाबासाहेबांच्या त्यागाला समजून घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य केलं पाहिजे. पण बाबासाहेब म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत हे माझ्या रामूला ठाऊक होतं, आणि माझी रामू जवळ आली, तिने लुगड्याचा पदर फाडला व त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नाला गुंडाळलं आणि त्याचा अंतिम संस्कार केला. बघा, असे दिवस बाबासाहेब म्हणाले माझ्यावर आले. माझा रामेशही असाच गेला मला सोडून, माझा गंगाधरही मला असाच सोडून गेला. एक मुलगी झाली मला इंदू नावाची, ती पण गेली. माझी पत्नी, तिला क्षयरोग झाला, म्हणजे रमाईला क्षयरोग झाला, आणि तिला पण मी वेळ देऊ शकलो नाही. तिला वेळोवेळी मी हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकलो नाही. आणि माझी पत्नी असलेली रामू सुद्धा मला भर तारुण्यामध्ये सोडून गेली. हो शास्त्री, परंतु मी मात्र माझ्या समाजाचा उद्धार व्हावा, आणि माझ्या राजरत्नावर जी वेळ आली, माझ्या गंगाधरावर जी वेळ आली, माझ्या रमेशावर जी वेळ आली, माझ्या इंदूवर जी वेळ आली, आणि माझ्या रामूवर जी वेळ आली, ती वेळ माझ्या समाजातल्या कोणावरही येऊ नये, यासाठी म्हणून मी हे झिजत आलोय, खपत आलोय. आणि यासाठी म्हणून आपण बाबासाहेबांच्या विचाराला जागावं, असा एक उपदेश तुम्हाला या निमित्ताने इथे ठेवतो आहे. इथे आम्हाला आपल्या भीमज्योती महिला मंडळाने बोलवलं. वेळ भरपूर पुढे पुढे चाललाय, 5 वाजत आहेत, त्यामुळे मी अधिक बोलणार नाहीये. आता यानंतर जीवनदान, परिष्कार दान होईलच. मी जाता जाता सूचना करतोय तुम्हाला, औरंगाबादेत समाजाच्या स्वेच्छा दानातून आपण द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं निर्माण करत आहोत, ज्यामध्ये बुद्ध विहार आहे, मेडिटेशन हॉल आहे, ई लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, अत्याधुनिक सुविधांनी युक्त भिक्खू निवास आहे, यात्री निवास आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्याच्यामध्ये आपण राबवणार आहोत, आणि ते समाजाच्या स्वेच्छादानातून होणार आहे. या भीमज्योती महिला मंडळाने त्यासाठी सुद्धा 50,000 रुपयाचं दान एकत्र येऊन स्वइच्छेने दिलेलं आहे. त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि तुम्हालाही सूचना करतो, ज्यांना कुणाला या कामासाठी, धम्म कार्यासाठी दान पुण्य करायचं असेल तर आपल्या चॅनलवरील आपल्या संस्थेचा अकाउंट नंबर आहे,
किंवा फोन पे गुगल पे नंबर आहे त्याच्यावरही तुम्ही दान देऊ शकता आणि द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. हे कार्य होण्यासाठी हे पूजा मंडप कांबळे जे आहेत किंवा ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही साधुकार दिला पाहिजे. भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व धर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता सर्व संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.